जय श्रीकृष्ण वॉरियर्स. भाग 20 आणि आज आपण आणलेले PYQ. मी तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला की अपूर्णांक तुलनामध्ये कोणतीच परफेक्ट ट्रिक लागत नाही, त्याच्यामुळे ट्रिकचा व्हिडिओ आला की त्याला स्किप करा. एकदम समजलं का लागत नाही त्याचं रिझन आज तुम्हाला कळेल. आता पहिला टॉपिक आजचा थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला बघा. अंश छेद फरक एलसीएम मेथड. आता आणि हे सगळे PYQ पेपर मध्ये विचारलेले. आता तुमच्याकडे आता तुम्हाला मी फक्त तुम्हाला अप्रोच सांगतो, क्वेश्चन हँडल कसा करायचा सगळ्यात बेस्ट आहे. माझं लक्ष आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सगळ्या ट्रिक सांगतो मी तुम्हाला. पहिली सगळ्यात बेस्ट आहे पॉइंट मेथड. कोणती मेथड? पॉइंट. फ्रॅक्शन मध्ये एकच कोणती ट्रिक तुम्हाला कामाला येणार नाही. कोणती मेथड? पॉइंट. कशी सर पॉइंट? 8 न भाग द्या बरं. बघा 5 भागीला 8 आहे, त्याच्यानंतर 9 भागीला 13 आहे आणि त्याच्यानंतर 11 भागीला 17 आहे. आता जर 8 न भाग दिला तर 8 सकम 48 म्हणजे 0.6 च्या जवळपास भाग जाईल. 13 न जर भाग दिला तर 13 सकम 78 म्हणजे 0.6 च्या जवळपास भाग जाईल आणि 17 सक 102 म्हणजे तरी 0.6 च्या जवळपास भाग जाईल. म्हणजे इथं पॉइंट मेथड तुमची फेल झाली. कळालं? इथं टाइम घातला का तुम्ही मनामध्ये कसं 8 सकम 48 13 सकम 78 नाही, पॉइंट मेथड वापरायची. पॉइंट मेथड वापरायची नाही. समजलं? समजून घ्या. याच्याशिवाय अपूर्णांक तुलना होणार नाही. कळालं का? मनातल्या मनात पॉइंट मेथड लवकर लागते का? नाही. याच्या समोर जावं लागेल का नाही, म्हणजे वेळ चालला, सोडून द्या. 2 ते 3 सेकंदात कळायला पाहिजे पॉइंट मेथड नाही. सगळ्यात पहिले पॉइंटच बघायचं. काय बघायचं? पॉइंट. पॉइंट बघायचे म्हणजे बघायचे. सगळ्यात पहिले काय बघायचे? पॉइंट. कारण सगळ्यात सुपरफास्ट आन्सर येणार. दुसरी मेथड आहे क्रॉस. क्रॉस मेथड ही पॉइंट पेक्षाही सुपरफास्ट आहे. ही पॉइंट पेक्षाही सुपरफास्ट आहे. क्रॉस मेथड कशी वापरायची? समजा तिन्ही अपूर्णांक घेऊ आपण. कोणते कोणते? 5 भागीला 8, त्याच्यानंतर 9 भागीला 13 आणि त्याच्यानंतर 11 भागीला 17. ठीक आहे. तर आता या दोघांचा जर क्रॉस प्रोडक्ट केला आपण, 13 गुणीला किती होतील? 5 65 आणि 9 गुणीला 8 किती झाले? 72. म्हणजे इथे कोण मोठा आला? 9 भागीला 13 हा मोठा आला तुमचा. ठीक आहे. 9 भागीला 13 मोठा आला. ठीक आहे. आता 11 भागीला 17 बघा. या दोघांना कम्पेअर करू आपण आता. करा 17 गुणीला 9 153. 13 गुणीला 11 143. आता कोण मोठा आला? 9 भागीला 13. म्हणजे एक गोष्ट कन्फर्म झाली फक्त की काय? की 9 भागीला 13 हा सर्वात मोठा आहे, पण सर्वात छोटा माहिती नाही. याच्यावरून तुम्ही सांगू शकता का? मला एक गोष्ट सांगा. 9 भागीला 13 पेक्षा 5 भागीला 8 लहान आहे. 9 भागीला 13 पेक्षा 11 भागीला 17 लहान आहे. म्हणजे सर्वात मोठा कोण आला? 9 भागीला 13. पण सगळ्यात लहान कोण माहितीये का? क्रॉस मेथड वरून सांगून शकून राहिलो का माहितीये का म्हणून? हो का नाही सांगा? सांगू शकू राहिलो का आपण? नाही. म्हणजे मग एक गोष्ट कळाली का? माइंड मध्ये माझ्या गोष्टी टाकत चला, तेव्हा हे सोपं वाटेल तुम्हाला. काय? की या गोष्टीनं चढता उतरता क्रम सांगू शकत नाही. कोणत्या मेथडनं? क्रॉस मेथडनं. त्याच्यासाठी अजून एक स्टेप करावं लागेल. सांगू शकतो पण अजून एक स्टेप वाढवावं लागेल. काय? 5 भागीला 8 आणि 11 भागीला 17 यालाही कम्पेअर करा. 17 पाची 85, 11 8 88. म्हणजे काय? सर्वात मोठा आला 9 भागीला 13. त्याच्यानंतर सर्वात मोठा कोणता येईल? 11 भागीला 17 आणि त्याच्यानंतर 5 भागीला 8. ठीक आहे. कळालं? हा तुमचा उतरता क्रम. आता ऑप्शन मध्ये आहे का आपल्या? नाही. म्हणजे ऑप्शन थोडेसे मिसमॅच झालेले आहेत. हा परफेक्ट रूल आहे. कसा? पहिले क्रॉस प्रोडक्ट करा, त्याच्यानंतर डबल क्रॉस प्रोडक्ट करा आणि त्याच्यानंतर ट्रिपल क्रॉस प्रोडक्ट करा. आणि हे जर 4 ऑप्शन असते तर क्रॉस प्रोडक्ट मेथड थोडीशी अवघड गेली असती. मग क्रॉस प्रोडक्ट मेथड जी ती कधी वापरायची? फक्त सर्वात लहान विचारलं किंवा सर्वात मोठा विचारलं. कसं सांगतो तुम्हाला? आता बघा. सर्वात मोठा विचारला असता तर 9 भागीला 13 ताबडतोब उत्तर आलं का नाही तुम्हाला?
ठीक आहे, मग ही एक मेथड झाली. आता तिसरी मेथड जी की युनिक आहे. तिसरी जी मेथड आहे ती एलसीएम आहे. कोणती आहे? एलसीएम. समजून घ्या. बघा, आपले जे क्लास आहे ना ते तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आहे. ठीक आहे, एका प्रश्नासाठी एक ट्रिक लावायची आणि उत्तर 2 सेकंदात हे सांगून द्यायचं. प्रश्न थोडासा चेंज झाला की तुमचं मग सगळं चेंज होऊन जाईल. त्याच्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं. पहिली मेथड कोणती आहे? पॉइंट मेथड. ज्यांचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे पॉइंट न सोडू शकता समोर. 8×45 0. 8 सकम 48, खाली 20 उरले बरोबर. मग 8 दोन्ही 16, 13 गुणीला 6 78, खाली उरले 12. 12 म्हणजे 120, 120 म्हणजे 13 ना कितीचा भाग जाईल? 9चा. ठीक आहे, 17 गुणीला 6 102, 110 मधून 102 गेले म्हणजे 8 उरले 80. तर 11 साती 77. तर सगळ्यात मोठा कोण आहे? 17चा आहे. 17 5 85, नाही 17 चोक 68. कारण 80 म्हटल्यानंतर 80च्या आतला नंबर असला पाहिजे आणि तो येईल 68. म्हणजे याच्यातून बघा कोण मोठा आलं तरी पण 9/13, 2 नंबरला 11/17, 3 नंबरला 5/8. पहिली मेथड सांगितली पॉइंट मेथड. ज्यांचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे मी तेच सांगतो तुम्हाला. सगळ्यात सुपरफास्ट ही, आणि ही पण त्याच्याही पेक्षा सुपरफास्ट आहे, पण याच्यात कन्फ्युजन आहे. काय आहे? कन्फ्युजन. तिन्ही तुम्हाला कम्पेअर करावे लागतील. दोन्ही मेथड समजल्या? पॉइंट मेथड युनिक मेथड आहे, सगळ्या फ्रॅक्शन साठी लागू होणार. दुसरी मेथड कोणती आहे? क्रॉस मेथड. ठीक आहे, आता तिसरी आहे एलसीएम मेथड. कोणती मेथड? एलसीएम. आता माझं बोलण्याचं महत्व समजून घ्या. मला तुम्हाला त्याच गोष्टी समजून सांगायच्या आहे की त्या कळाल्या पाहिजे तुम्हाला. आता बघा, 5/8 आहे. काय आहे? 5/8. दुसरी काय आहे? 9/13. आणि तिसरी काय आहे? 11/17. आता एलसीएम मेथड मध्ये तुम्हाला या दोघांमधला गॅप बघायचा आहे. कितीचा गॅप आहे? 3चा. या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे? 4. बघा इथं लिहितो मी वरती. या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? 3चा. या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? 4चा. या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? 7चा. या तिघांचे एलसीएम किती आहे? 12. किती आहे? 12. कारण तिघांनी भाग जाणारी संख्या कोणती आहे? 12. आता तुम्ही काय करा, आपण सरळ सरळ काय करून राहिलो माहिती तुम्हाला? याच्यामधला गॅप सारखा करून राहिलो. काय करून राहिलो? गॅप सारखा करून राहिलो. 3 चोक 12, मग वरती 5 चोक 20 करा. 5 चोक 20. 4 त्रिक 12, मग वरती 3 न मल्टिप्लाय करा. 9 त्रिक 27. आता साइन दोन्ही 12, मग वरती मल्टिप्लाय करा. 11 दोन्ही 22. ठीक आहे. आता 20 आणि 22 याच्यामध्ये सर्वात मोठं कोण आहे? 27. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 22. आणि त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 20. म्हणजे हा झाला तुमचा उतरता क्रम. उतरता क्रम मध्ये कोणता मोठा आला मग? 9/13. त्याच्यानंतर 11/22 आणि ते 17. आणि त्याच्यानंतर 5/8. समजलं? 3 मेथड. ठीक आहे, 3 मेथड कळाल्या? हो का नाही सांगा? नक्की समजलं का थोडंफार? काय की पॉइंट मेथड जी आहे ती सगळ्यात सुपरफास्ट आन्सर देईल. पाठ पाहिजे, पॉइंट चुकला नाही पाहिजे. क्रॉस मेथड कधी वापरायची? सर्वात मोठा किंवा सर्वात छोटा विचारला तेव्हा. एलसीएम मेथड कधी वापरा? जेव्हा एलसीएम तुम्ही ताबडतोब काढू शकता. जर एलसीएम काढायला प्रॉब्लेम गेला तर एलसीएम मेथड वापरू शकत नाही. म्हणून देअर इज नो ट्रिक. फ्रॅक्शन साठी कोणतीच ट्रिक परफेक्ट नाही. तर पॉइंट मेथड परफेक्ट आहे, गेला प्रॉब्लेम. तर क्रॉस प्रोडक्ट मेथड परफेक्ट आहे, गेला प्रॉब्लेम. इथं कोणती परफेक्ट आली? एलसीएम. आता पुढचा जर क्वेश्चन बघितला आपण, पुढच्या क्वेश्चन मध्ये कोणती परफेक्ट येईल? पॉइंट मेथड. कोणती मेथड? पॉइंट. सर्वात लहान सांगा. 8 सकम 48, खाली किती आले? बोला बोला. 2. मग 8 दुनी 16. इकडे बघा. 3 सक 18, 3 सक 18.
0.75 बरोबर. इकडं 0.60. कोण मोठं आहे? 0.75. सर्वात लहान कोण आहे? 0.60. पॉइंटनं सांगितलं. कशानं सांगितलं? पॉइंटनं. चला क्रॉसनं सोडवू आपण आता. क्रॉस मेथडनं सोडवायचंय. बघा स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं हा. पहिले 2 अपूर्णांक उचला. 5 आणि 8. 2 आणि 3. करा मल्टिप्लाय. 3 5 15. 8 2 16. कोण मोठे? कोण मोठे? 2/3. आपल्याला लहान घ्यायचं. काय विचारलं? लहान. मग लहान कोण आहे? 5. हा सोडून द्या. चला 5/8 सोबत दुसरा कम्पेअर करा. 3/4. करा क्रॉस मल्टिप्लाय. 4 5 20. 8 3 24. कोण लहान आहे? 5/8. चला हा कटला. तिसरा राहिला. 5/8 आणि 3/5. 5 5 25. 8 3 24. कोण लहान आहे? 3/5. समजली क्रॉस मेथड? समजलं? मी काय म्हटलं होतं? क्रॉस मेथड सगळ्यात सुपरफास्ट आहे म्हटलं होतं ना. फक्त कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. लहान होता म्हणून लहानकडे गेलो आपण. मोठा असता तर कुठे गेलो असतो? मोठ्याकडे. कळालं? आता एलसीएम मेथड बसते का सर इथे? त्याच्यासाठी गॅप चेक करा पटापटा. या दोघांचा गॅप किती? 3चा. या दोघांचा गॅप 1. या दोघांचा गॅप, या दोघांचा गॅप 2. आता यांचा सगळ्यांचा एलसीएम किती आहे? 6. लसावी किती या सगळ्यांचा? 6. समजून घ्या. माझं बोलणं समजून घ्या. लसावी सगळ्यांचा 6 आहे. किती आहे? 6. मग 3 ला 6 बनवायचं आहे तर 5 ला किती गुणावं लागेल? 5 दुनी 10. 1 ला 6 बनवायचं आहे तर 2 ला किती गुणावं लागेल? 6. 6 दुनी 12. 3 ला बघा 1 ला 6 बनवायचं आहे तर 3 ला किती गुणावं लागेल? 6. 3 सक 18. 2 ला 6 बनवायचंय म्हणजे 3 न गुणावं लागेल तर 3 त्रिक 9. सगळ्यात लहान कोण आहे? 9. म्हणजे हा फ्रॅक्शन आला. बरोबर? समजून घ्या. बोलणं समजून घ्या माझं तुम्ही. हा टॉपिक आपल्याला एकदम स्ट्रॉंग करायचा आहे. कळालं? काय काय केलं? पॉइंट मेथड वापरली, क्रॉस मेथड वापरली, एलसीएम मेथड वापरली. सर अजून काही आहे का? आहे. मी आहे म्हणजे अजून काही ना काही आहे. काय आहे? काय सांगितलं होतं मी? गॅप सारखा. काय? गॅप सारखा. गॅप सारखा म्हणजे काय रे? या दोघांचं बघा बरं. क्रॉस प्रोडक्ट करायची गरज नाही ना. गॅप सारखा आहे ना. गॅप सारखा म्हणजे काय सांगितलं? अंशातला जो मोठा राहील तो मोठा, जो छोटा राहील तो छोटा. म्हणजे हा ऑप्शन कटला इथं. बरोबर आहे? कळालं? म्हणजे 3च ऑप्शन उरले तुम्हाला चेक करायला. असंही करू शकता तुम्ही. हो का नाही सांगा बरं मला? करू शकता का नाही? समजलं सगळ्यांना थोडंफार? कळालं सगळ्यांना हे? काय काय? काय कळालं? पहिली पॉइंट मेथड, दुसरी क्रॉस मेथड, तिसरी एलसीएम मेथड. अजून प्रश्न आहे आपल्याकडे. तर नका घेऊ तुम्ही. आता इथं बघा. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सगळ्यात पहिले हे बघा, 1 पेक्षा कोणता अपूर्णांक मोठा? आता पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक जेव्हा विचारलं ना, तेव्हा फक्त एक गोष्ट ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा सगळ्यात पहिले, की भागापेक्षा मोठी भाग आहे का वरती? इथं भाग किती आहे? 12. वरती भाग कमी आहे. इथं भाग किती? 8. वरती भाग कमी आहे. इथं भाग किती आहे? 5. वरती भाग कमी आहे. पण इथं 14 भाग आहे. वरती पण किती भाग आहे? 14. म्हणजे हा सर्वात मोठा हाच आहे. कारण जेवढे भाग केले तेवढेच घेतले. ठीक आहे? म्हणजे इथं तुम्हाला जास्त डोकं लावण्याची गरज नव्हती. लहान विचारलं असतं तर सर्वात लहान भाग घ्या. ठीक आहे? पण भाग त्याच्यासाठी सारखे पाहिजे. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला काय तर. इथं 12नं 0 पॉइंटनं सुरुवात होईल. इथं पण कितीनं सुरुवात होईल? 0 पॉइंटनं. इथं पण कितीनं सुरुवात होईल? 0 पॉइंटनं. इथं 14 एक 14 म्हणजे 1 हा झाला सर्वात मोठा. इथं डोकं लावण्याची गरज नव्हती. पुढचा प्रश्न बघा आता. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता बघा गॅप बघा पहिले. इथं गॅप 3चा आहे. इथं गॅप कितीचा आहे? अरे पटकन सांगा. 8चा. इथं गॅप कितीचा आहे? 3चा. म्हणजे या दोघांमध्ये सांगू शकतो का नाही पटकन? मग मला सांगा. गॅप सारखा आहे, अंश लहान आहे. जो मोठा तो मोठा. या दोघांमध्ये कोण मोठा आहे? म्हणजे हा ऑप्शन कटला. तुम्हाला मोठा विचारलं होतं ना? आता 3 उरले आपल्याकडं. 7/8, 13/21 बघा. 7/8 उरलं, 13/21 उरलं आणि 15/18 उरलं. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. मोठा घ्यायचा आहे. 21 गुणिले 7 147.
13 गुणिला 8 104. कोण मोठा आहे? 137. हा ऑप्शन कटला. 18 साती सांगा ना, 18 गुणिला 7 126. 15 आठी 120. कोण मोठा आहे? 126. 7/8. मग सर हे कट का केलं? कट नसतं करायचं तर अजून एक फ्रॅक्शन वाढलं असतं. समजतं? हे कट कसं केलं? तोंडी केलं. कसं केलं? तोंडी. गॅप सारखा आहे. समजलं? आता पॉइंट पाडेपाठ पाहिजे पॉइंट साठी. हा 8 साती 56. 8 आठी 64. 0.8. 7 न किती जाईल रे? 7 पाचा 35. 0.5 च्या जवळपास. 21 म्हणजे 0.6 आणि 18 150 च्या जवळपास म्हणजे 0.8. तर 2 व्हॅल्यू आला तुमच्याकडे. मग आता हे 2 तर कटले, तुम्हाला मोठा पाहिजे होता, मग या 2 अजून पुढे जावं लागेल. 18 गुणिले 8 144 होतात. 150 मधून 144 गेले 6 60 म्हणजे 18 त्रिक 54. इथं कितपर्यंत आलो होतो आपण? 8 आठी 64 म्हणजे किती उरले? 6 6 म्हणजे 60. 8 साती 56. बघा आला तोच मोठा. तिन्ही गोष्टी सांगितल्या. सर इथे एलसीएम वापरू शकतो का? वापरू शकतो. 3 8 3 आणि 1 चा एलसीएम. तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते मी, समजून घ्या. समजून घ्या. 7/8 आहे, त्याच्यानंतर 4/7 आहे, त्याच्यानंतर 13/21 आहे आणि त्याच्यानंतर 15/18 आहे. यांच्यातला फरक फरक सांगा पटापटा. 1 चा 3 चा 8 चा 3 चा सगळ्यांचा लसावी 24. 1 ला 24 बनवायचंय. 24 ने मल्टिप्लाय करा. 24 गुणिला 7 24 गुणिला 7 24. शाबास. 24 गुणिला 7 168. पाडे कुठे बी जा पाडे येणारच. हा 3 ला 24 बनवायचंय. 8 न मल्टिप्लाय करायचंय. मग 8 चोक 32. 8 त्रिक 24. मग 13 लाही 3 न गुणावं लागेल. 13 गुणिला 3 39. याला 3 ला 8 बनवायचंय. 15 आठी 120. कोण मोठा आलं रे? 168. पहिला अपूर्णांक. तिन्ही मेथड क्लिअर झाल्या. बरं मला सांगा समजून राहिलं का नाही? तुम्हाला प्रॅक्टिस तर करावं लागेल ना. मग या सगळ्या याच्यावरून एक गोष्ट कोणती समजली तुम्हाला जी सगळ्यात सुपरफास्ट आहे? क्रॉस मेथड. कोणती मेथड? क्रॉस. डोकं लावायची गरज नाही. क्रॉस मेथड सगळ्यात सुपरफास्ट आहे, पण पाडेपाठ पाहिजे. आता याच्यात क्रॉस मेथड वापरू आपण. यांच्यातील लहान अपूर्णांक इथं बघा ना, तुम्हाला दिसलं पाहिजे पटकन. इकडे बघा, इथं 5 आहे, छेदात पण 5 आहे. या दोघांमध्ये लहान कोण आहे रे? मग हा ऑप्शन चेक करण्याची गरज आहे का? द्या सोडून. आता उरलेले घ्या. 4 5 11 15 5 11. ठीक आहे, या दोघांना कम्पेअर करा. 15 चोक 60. 11 पाची 55. 75 55. हा एकदम से वक्त जज्बात सगळंच बदल दिए. हा इकडे लक्ष द्या. बस बस बस. यातील लहान अपूर्णांक कोणता अपूर्णांक? लहान. लहान कोण आहे? हा कटला. 11 गुणिला 11 121. 15 गुणिला 5 75. कोण लहान आहे? 5/11. हा सगळ्यात लहान. याला डायरेक्टली सांगू शकत होतो. कसं काय सर एकच मेथड सांगा ना. माझं म्हणणं आहे तुम्ही डेव्हलप व्हा. 15 न जर भाग दिला 110 च्या जवळ 15 साती 105 म्हणजे 0.7. बरं 0.7 शून्य वाढवा बरं, जाऊ द्या तिकडे. 15 न 7चा भाग जाईल. 11 चोक 44. याला तर सोडूनच द्या, हा लय मोठा चालला. 5 8 40. कोण आहे मोठं? लहान कोण आहे? 5 ने किती भाग चालला? जवळपास 18. समजतंय का? कॅल्क्युलेशन स्पीड तुम्हाला आता मी तुमच्यावर सोडतो. काय वापरायचं तुम्हाला? पॉइंट वापरायचं किंवा क्रॉस प्रोडक्ट वापरायचं किंवा लसावी. एलसीएम मेथड वापरू शकत होतो का? यांचा फरक कितीचा सांगा मला? 4चा. यांचा फरक 6चा. यांचा 4चा. यांचा 1चा. इथेही लसावी वापरू शकत होतो. लसावी काढायला सोपा आहे म्हणून वापरू शकत होतो. पुढं सर्वात लहान अपूर्णांक बघा.
फरक कितीचा आहे? एक. फरक कितीचा आहे? एक. फरक कितीचा आहे? एक. फरक कितीचा आहे? एक. सांगा सर्वात लहान अपूर्णांक पटकन. गॅप सारखा आहे, गॅप. गॅप सारखा आहे, अंश लहान आहे. गॅप सारखा आहे, अंश लहान आहे. जो लहान तो लहान, जो मोठा तो मोठा. कोण लहान आहे मग? 2/3 सगळ्यात लहान. असा विचार करावा लागतो. आता तुम्ही काय केलं असतं? क्रॉस मल्टिप्लाय. म्हणून मी म्हणतो तुम्हाला, देअर इज नो परफेक्ट ट्रिक. फ्रॅक्शन कंपॅरिझन मध्ये कोणतीच एक ट्रिक जी अशी अप्लाय होत नाही. नेक्स्ट बघा, गॅप बघा पटापट. एकचा गॅप, एकचा गॅप, दोनचा गॅप, एकचा गॅप. तू सध्याचा साईडला वय. या तिघांमधून सांगा, या तिघांमधून लहान सांगा. सगळ्यात लहान 2/3. आता कोण राहिलं? 7/9 आणि 2/3. 3 7 21, 9 दुनी 18. कोण लहान आहे? ठीक आहे, इमॅजिन करा. आता हे गॅप मेथड पण कामी आली नसती. कामी आली तर क्रॉस मल्टिप्लाय किती लंब गेलं असतं? बरोबर आहे ना? नाही तर मग पॉइंट मेथड, गावरान मेथड, पॉइंट मेथड. कोणती? पॉइंट. नेक्स्ट नेक्स्ट सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? गॅप बघा बरं. पहिले 5 आणि 3 8, 3 आणि 2 5, 11 4, इथं 14 आणि 10. गॅप तर सारखा नाहीये. बरं, मला एक गोष्ट सांगा बरं. इथं 2 आहे का नाही? इथं किती आहे? 4. मी याला जर दुप्पट केलं तर बघा बरं. मी तुम्हाला फक्त वेज सांगत या. 3 दुनी 6, इथे किती होतील? 10. आता या दोघांचा गॅप किती झाला? 4चा. या दोघांमध्ये तुम्ही जाऊ द्या, जास्त लंब होईल. जेवढं आहे तुम्हाला तेवढं सफिशियंट आहे. यांच्यामधला गॅप सारखा आहे का? नाही. मग लसावी मेथड. कोणती मेथड? लसावी. 1 4 3 2. मग बघा, 10 4 3 2. यांचा लसावी किती येईल सांगा? 60. किती येईल? 60. का बरं? कारण 10 आणि 3 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 30. पण 4 ला 30 ने भाग जात नाही. मग 30 ची डायरेक्ट दुप्पट घ्यावं लागेल, 60. यांचा लसावी आला 60. आता समजून घ्या. 14, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3. बरोबर. आता लसावी किती आला? 60. 10 ला 60 बनवायचंय. याला 14 ला 6 गुणावं लागेल, 84. 4 ला 60 बनवायचंय. याला 15 गुणावं लागेल, 165. 3 ला 60 बनवायचंय, 20 न गुणावं लागेल, 20 पंच 100. 2 ला 60 बनवायचे, 30 न गुणावं लागेल, 30 त्रिक 90. तुम्हाला सर्वात मोठा विचारला होता 165. लसावी मेथड. आता क्रॉस मेथड. क्रॉस मेथड बघा किती सुपर फास्ट आहे. क्रॉस 14/24 गुणिला 11/15. आता एक लक्ष द्या, 14/24 तुम्हाला अवघड वाटून राहिलं का नाही? हो का नाही? हो, मग काय करा, इथून सुरुवात केल्यापेक्षा कोणती 2 घ्या ना, खालचे 2 घेऊ आपण सुरुवातीला. 5/8 गुणिला 3/5 गुणिला म्हटल्यापेक्षा 5 5 25, 8 त्रिक 24. मोठा पाहिजेत ना, मग हा येईल का? नाही. आता याच्यासोबत दुसरा कम्पेअर करा, 11 आणि 15. 11 8 88, 15 5 75. कोणता आला लहान? आपल्याला मोठा पाहिजे. आता कोणता राहिला? 14/24. आता 15 गुणिला 14 जर केलं तर बघा सोपं आहे. 15 गुणिला 10 150, 15 चूक 60, 150 आणि 60 210. 24 गुणिला 10 240. झालं ना? कशाला गुणाकार करायची गरज आहे का? मला सांगा, 24 गुणिला 10 240 झाले, म्हणजे हा लहान आला, हा आला मोठा. प्रत्येक मेथडनं तीच. आता सांगा मला, सगळं काही क्लिअर झालं? हो का नाही सांगा? भरपूर क्वेश्चन आहे. पहिले गॅप चेक करत चला. गॅप 1 1चा आहे सगळ्या ठिकाणी. मोठी संख्या. गॅप बघायचा आणि अंश बघायचा. अंश लहान आहे ना, तर जो लहान तो लहान, जो मोठा तो मोठा. कोण मोठा आहे सगळ्यात? 7/8. कारण गॅप सारखा आहे. पुढे
गॅप बघा पहिले 2 आणि 3 5 4 आणि 3 7 5 आणि 3 8. तू सध्याचा साईडला थांब म्हणा, तुझं गरज नाही आम्हाला. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक याच्यातला सगळ्यात मोठा कोण आहे? 5/8. आता 2 उरले, 7/11 आणि 5/8. चला 8 7 56, 11 5 55. कोण मोठा आहे? 7/8. आला कॉन्फिडन्स? कळालं कोणती ट्रिक परफेक्ट आहे का? नाही. गॅप माहिती आहे, गॅप दिसला काढून घेतला. एकच ट्रिक परफेक्ट, सगळ्या ठिकाणी लागणारी एकच ट्रिक, क्रॉस मल्टिप्लाय. पण ती तुम्हाला कन्फ्युजन झालं पाहिजेत नाही. छोटा मोठा उचलसान वेळेवर बरोबर उचलायचं. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? गॅप बघा बरं पहिले सारखा कुठे कुठे, इथं गॅप 1चा आहे, इथं गॅप 1चा आहे, बरोबर. याच्यापैकी मोठा कोण आहे मग? आपल्याला त्याची गरज नाही, आपल्याला काय पाहिजे? लहान. आता इथं 16 आहे का नाही, समजून घ्या, पटकन सांगतो. इथं 16 आहे ना, याला जर 16 बनवलं तर वरती किती होतील रे? 12. 4 चूक 16, 3 चूक 12. काय करून राहिले सर? जाऊ द्या. 3 4 आहे, त्याच्यासोबत घ्या 13 18. करा क्रॉस मल्टिप्लाय. 18 3, व्हेरी गुड. 13 गुणिला 4, व्हेरी बॅड. कोण उत्तर दिलंच नाही ना. 52. हा, सगळ्यात लहान मोठा कोण आहे मग याच्यात? सर्वात लहान कोण आहे? हा कटला. त्याच्यासोबत 13/16 घ्या. आता करा क्रॉस मल्टिप्लाय. हा, 13/16, 13/18. अरे येड्या हो, अंश सारखा आहे ना. काय आहे? अंश सारखा. अंश सारखा म्हटल्यानंतर कंडिशन रिव्हर्स. छेदामधला सगळ्यात मोठा तो सगळ्यात लहान, असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे, इथेही सांगू शकत होतो ना डायरेक्ट. डायरेक्ट इथेही सांगू शकत होतो, म्हणजे दोनच कम्पेअर करायची गरज पडली असती आपल्याला. कसं समजून घ्या. पहिले काय केलं आपण? गॅप नुसार हा मोठा ठरवला, बरोबर आहे. आता अंश सारखानुसार मोठा कोण आहे? हा मोठा आहे. मग या दोघांमध्ये आता उरलं फक्त तर क्रॉस मल्टिप्लाय करा. 18 त्रिक 54, 13 चूक 52, म्हणजे हाच येऊन जाईल. प्रॅक्टिस करा. मोठे अंक जवळच्या व्हॅल्यू. झालंय आपलं सॉल्व्ह करून. झालंय सॉल्व्ह करून. झालेलं आहे, आत्ताच सोडवला. याच्यात राऊंड फिगर आन्सर आणू शकतो आपण. आपण यांना पाहिलं ना, आपण यांना पाहिलं तर चांगली गोष्ट करू शकतो. काय? मोठा अपूर्णांक समजून घ्या. सर्वात मोठा अपूर्णांक मोठा कोण आहे? तर बेस सारखा आहे. काय सारखा आहे? बेस. म्हणजे जो मोठा तो मोठा, म्हणजे इथं हा कटून गेला. त्याच्यात बघा बेस सारखा आहे. मोठा कोण आहे? आता दोन गोष्टी उरल्या आपल्याकडं. 221/335 आणि 222 339. आता याच्यात राऊंड फिगर मारणे तुम्हाला. आता राऊंड फिगर मारण्यासाठी एक तर बघा, एक तर गोष्ट कन्फर्म आहे, एक तर आन्सर चुकल किंवा बरोबर येईल, कारण दोनच ऑप्शन उरले. ठीक आहे, पण काय? पण आता तुम्हाला समजा एक राऊंड फिगर जर तुम्हाला असं, मला एक गोष्ट सांगा, कोणत्या दोन फ्रॅक्शन मधलं डिस्टन्स जास्त दिसतं तुम्हाला? बरं जाऊ द्या, आता हे ना, याला तुम्हाला राऊंड फिगरच करणं आहे. असं तुम्हाला ठरवणं आहे 221 आणि 335, हे 222 आणि 339. काहीच ठरू शकत नाही. नाही, काही वापरूच शकत नाही ना. क्रॉस मल्टिप्लाय वापरायला गेलं तर खूप मोठं जाणार. हा प्रश्न तुमच्यावर. बर, याचा गॅप कितीचा आहे बघा बरं? 14. आणि याचा गॅप कितीचा आहे? 17. म्हणजे हे बी अवघड आहे. गॅप पण त्याचा अवघड आला. 335 4 देत नाही, ते पण नाही. बरं जाऊ द्याला. इथं तुम्हाला चान्स घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल? चान्स. येस.
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता भरपूर आता हा एक टफ प्रश्न आहे. हा पण प्रश्न खूप त्रास देतो आणि हा भरपूर वेळेस विचारलेला आहे. आता इथे तुम्हाला सोडवण्यासाठी कोणतीच मेथड अप्लाय होत नाही शिवाय क्रॉस प्रोडक्ट. कोणती? क्रॉस प्रोडक्ट. 11, 32, 8, 23 राऊंड फिगर करायला शिका. आता बघा 23 गुणीला समजून घ्या. 23 गुणीला 10 केले तर 230 होतात. 230 मध्ये 23 टाकले तर 253. 32 गुणीला 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24 म्हणजे 256. बघा किती क्लोज आहे. सर्वात लहान विचारलं म्हणजे हा येणार नाही. आता 11 भागीला 32 त्याच्यासोबत दुसरा येईल 13 भागीला 38. 38 गुणीला जर 11 केलं तर किती येईल रे? किती? आणि 13 गुणीला 32 13 दोन्ही 26 13 त्रिक 39 416. किती क्लोज आहे बघा. लहान विचारलं म्हणजे हा येणार नाही. आता आलं तुमच्याकडे 13 भागीला 38 गुणीला 18 भागीला 53. 13 गुणीला 3 गुणीला नाही पाहिजे तर 13 गुणीला 3 39 वरती आले 3 13 गुणीला 5 65 आणि 3 68. इकडे जर मल्टिप्लाय केलं 18 गुणीला 8 144 चे 4 14 हातचे 18 त्रिक 54 54 आणि 14 68. किती क्लोज ऑप्शन आहे बघा. त्याच्यात तुम्हाला लहान विचारला म्हणजे हा येणार नाही. ऑप्शन बघा 3 चा फरक आहे. इथं 2 चा, इथं 5 चा. एवढे क्लोज ऑप्शन आहे. 18 भागीला 53. कळालं का? अशा गोष्टी आहेत त्या. बेस स्ट्रॉंग पाहिजे. बघा तोच परत रिपीट झालेला आहे म्हणजे दुसऱ्या एक्झाम मध्ये आलेला आहे तो. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अरे सरळ सरळ करू शकता ना. इकडे बघा 4 5 घ्यायचं 17 20 घ्या 20 चूक 80 17 5 85. मोठा विचारलं म्हणजे हा नाही येणार. याच्यासोबत दुसरा कम्पेअर करा 16 आणि 25. ठीक आहे. आता 16 दुनी 32 320 25 गुणीला 10 250 आणि 25 गुणीला 7 175 म्हणजे 325. किती येणार? 325. तुम्हाला मोठा विचारलं म्हणजे हा पण नाही येणार. आता 31 आणि 50. आता 31 आणि 50 50 गुणीला 16 31 गुणीला 25 केल्यापेक्षा डोकं वापरा. 25 ला 50 बनवा. 2 न गुणा यालाही 2 न गुणा 16 दुनी 32 32 भागीला 50 आणि 31 भागीला 50 कोण मोठा आहे? म्हणजे 16 भागीला 25. हे थोडंसं माइंड चाललं पाहिजे की चला गड्या 25 आणि 50 आहे तर याला सारखं बनवू शकतो. सारखं बनवू शकतो म्हणजे काय सारखं केला? बेस. ओके. भरपूर मोठं झालं आता आहे ना. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बर इथं 3 चा फरक आहे. इथे 3 चा फरक आहे. सांगा मग या दोघांमधून मोठं कोण येईल? गॅप सारखा असल्यावर अंश मोठा तो फ्रॅक्शन मोठा. तुम्हाला मोठं विचारलं म्हणजे हा येणार नाही. आता 3 भागीला 4 आणि 7 भागीला 9 याचा गॅप सारखा करू शकतो आपण पण जाऊ द्या क्रॉस वापरू डायरेक्ट आपण आता 7 9 11 14 14 साती 98 11 नम 99 मोठं विचारलं म्हणजे हे येणार नाही. आता 3 भागीला 4 ला कम्पेअर करा 11 चूक 44 14 त्रिक 42 कोण मोठा आला परत? बोला ना 11 भागीला. नेक्स्ट खालीलपैकी सर्वात लहान विचारला आता. पहिले डायरेक्ट गॅप बघायला सुरुवात करा तुम्ही. इथे 2चा गॅप आहे इथे 2चा गॅप आहे इथे 2चा गॅप. बघा प्रश्न डायरेक्ट इझी होऊन जातो आपल्यासाठी. 2चा गॅप आहे मग सगळ्यात लहान विचारलं तर सर्वात लहान कोणता आहे? 5 भागीला 7. गॅप सारखा असल्यावर आणि अंश बघायचा. गॅप सारखा अंश लहान दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. हे असल्यावर काय करतो आपण जो सगळ्यात लहान तो सगळ्यात लहान. कोण लहान आहे? 5. आता हे तर कटले ना मग ऑप्शन. म्हणजे तळ्यात मळ्यात बी मारू शकता डायरेक्ट तुम्ही. 13 17 5 7 13 गुणीला 7 91 17 गुणीला 5 85. कोण मोठा आहे? नेक्स्ट 1/2 मेथड सोडून द्यायला जाऊ द्या.
हे 1/2 मेथड ते SSC CGL सेंट्रल लेवलची एक्झाम आहे, त्याचा ताण नका घेऊ. आपली क्रॉस प्रोडक्ट चालू करा. 25 29 आहे, त्याच्यानंतर 13 25, त्याच्यानंतर 17 33 आणि 14 27. याला स्टार करतो. एक तो 18 53 वाला. हा हा एक प्रश्न महत्वाचा आहे, भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. हा पण भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. 25 आणि 4 आता यांचा फरक बघा. 13 बरं, तुम्हाला विचारलं सर्वात मोठा अपूर्णांक, आता समजून घ्या. हा लहान आणि मोठा. इकडे बघा आता थोडस काय माझं म्हणणं काय, तुम्हाला थोडस लॉजिकवर खेळावं लागेल, ट्रिक लागणारच नाही. एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली तर 25 4 ते किती होतं 12, 33 4 ते समजा 16च्या जवळपास, 27 4 ते कितीच्या जवळपास 14च्या जवळपास, पण 29 4 ते किती आहे 29 4 दे 14च्या जवळपास ना, 14 दुनी 28, म्हणजे हा सर्वात मोठा आहे तुमचा न सोडवता. कारण आहे त्याचं, हे अर्ध्याच्या जवळपास आहे बघा. 25 4 दे किती आहे 12च्या जवळपास येऊन राहिला, 33 4 दे 16च्या जवळपास येऊन राहिला, 27 4 दे 14च्या जवळपास येऊन राहिला, पण 29 4 दे किती आहे 14 15 पकडा आपण, म्हणजे हा सर्वात मोठा आहे. आता या गोष्टीवर ऑप्शन कोणते कट होतात बघा. सर्वात मोठा, मोठा म्हणजे किती नंबरचा आहे तो बघा बरं. मोठा ए, म्हणजे ए 2 नंबरला असला पाहिजे तुमचा. 1 2 ऑप्शन कट. आता या दोघांमधून शोध नाही तुम्हाला. आता इझी बघा किती झालं. तुम्हाला फक्त सी आणि डी चेक करणं आहे, म्हणजे तुम्हाला बी चेक करण्याची गरज नाही. या सी आणि डी मधून लहान कोणता आहे तेवढा बघा. बघा किती इझी होतो क्वेश्चन. काय चेक केलं आपण, सर्वात मोठा बघितला. सर्वात मोठा बघितल्यानं आपल्याला फक्त 2 ऑप्शन उरले चेक करण्यासाठी. त्याच्यातून कोणता शोधणे आपल्याला, लहान. पण गॅप कितीचा आहे याच्यात 16. नाही गॅप पण जमत, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करणे. 17 गुणिला 27 459. बर 14 गुणिला 33, तुम्हाला जीवार येऊन राहिलं कॅल्क्युलेशन करायचं, मग हा तुमचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा मोठा आहे, आपल्याला कोण पाहिजे लहान. 3 नंबरचा लहान आहे, म्हणजे काय आन्सर येईल टी. बघा तोच प्रश्न परत आला, फक्त 25च्या जागी किती आला आता 15. आता बनला प्रश्न टफ. लहान आणि मोठा अपूर्णांक, आता हे सगळेच्या सगळे जवळच आहे बघा. 15 29, 29 4 दे किती 14.5, 25 4 दे 12.5, 33 4 दे 16.5, 27 4 दे 13.5. आता अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं. आता मला एक गोष्ट सांगा, या दोघांचा फरक बघा बरं एकदा कितीचा आहे. पहिले 14चा, ठीक आहे. या दोघांमधला फरक 16चा, या दोघांमधला फरक 12चा, आणि या दोघांमधला फरक 13चा. म्हणजे एलसीएम मेथड पण इथे यूज करू शकत नाही, आपल्याला याला राऊंड फिगरच घ्यावा लागेल. क्रॉस मल्टिप्लाय किंवा पाडे असं असतं ते. आता सर्वात लहान सर्वात मोठा, कारण डायरेक्ट आन्सर मारू बघा गॅप सारखा आहे का, गॅप सारखा म्हटल्यावर आपण डायरेक्ट आन्सर मारू शकत नाही. एक अंदाज काय म्हणू शकतो तुमचा, सर्वात लहान कोणते आले होते आपले 17/33. आता बघा, आता याला वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे थोडासा कॅल्क्युलेटरचा यूज करून एक गोष्ट कन्फर्म करतो फक्त तुमच्यासाठी. कसं वेळ जाईल, दुसरं काही नाही. बघा आपण जर 15/29 केलं तर जवळपास किती आन्सर येईल 0.517. ठीक आहे. आपण जर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगते मी, हे करायची गरज नाही तुम्हाला. 13/25 केलं तर किती आलं 0.52. आपण जर 17/33 केलं तर किती आन्सर येतं 0.51. आणि आपण जर 14/27 केलं तर किती आन्सर येऊन राहिलं 0.518.
मग आता तुम्हाला काय समजलं? तुम्हाला ही गोष्ट समजली गड्या. काय? काय समजली? जेवढा जास्त गॅप तेवढा फ्रॅक्शन कमी. काय? जेवढा जास्त गॅप तेवढा फ्रॅक्शन कमी. हा सर्वात लहान. हा सर्वात लहान. जेवढा गॅप कमी तो फ्रॅक्शन सर्वात मोठा. हे दाखवायचं होतं तुम्हाला मला. कळालं? जेव्हा तुमच्या सगळ्या मेथड फेल होतील, क्रॉस मल्टिप्लाय फेल होईल, सगळ्या गोष्टी फेल होईल, तेव्हा गॅप बघायचा. गॅप नका करू. ठीक आहे? थोडंसं लेक्चर बाकी आहे. ठीक आहे? हं. आता जेवढा गॅप सगळ्यात कमी, कोणता गॅप सगळ्यात कमी आहे? 12. तो सर्वात मोठा पूर्णांक. राउंड फिगर येणार म्हणजे येणारच आता ते बरोबर. आणि जेवढा गॅप सगळ्यात जास्त, कोणाचा गॅप सगळ्यात जास्त आहे? 16. तर तो सर्वात लहान अपूर्णांक. क्लिअर आहे? जास्त प्रश्न नाहीये, थोडेसे राहिले. आता हे हे काय आहे फ्रॅक्शन? इथे तुमचा गेम होऊ शकतो, कारण इथं अंश मोठा आहे. कोण मोठा आहे? अंश. बघा गॅप बघा बरं. इथे एकचा गॅप आहे, इथे एकचा गॅप आहे. बरोबर? सांगा या दोघांमध्ये मोठा कोण येईल? बघ अंश बघा, तुम्ही परत परत त्याच गोष्टीवर या. गॅप सारखा आहे. काय सारखा आहे? आणि 2 मधला फरक एकचा आहे. 5 आणि 4 मधला फरक कितीचा आहे? एक्सचा. फरक सारखा आहे आणि अंश मोठा आहे. तर कंडिशन उलटी असते, सांगितलं ना मी. काय? फरक सारखा आहे. अंश मोठा असल्यावर छेदामधला जो मोठा नंबर असतो तो छोटा फ्रॅक्शन असतो. म्हणजे इतर तुम्हाला सर्वात लहान विचारलं होतं, तर हे तुमचं कट झालं. बरोबर? झालं का नाही कट? आता हे उरलं तुमच्या पुढं 7/3, 5/4, 11/6, 7 चोक 5 त्रिक कोण मोठे? आपल्याला लहान पाहिजे. 5 सक 30, 11 चोक 44 कोण मोठे? आपल्याला लहान पाहिजे. डायरेक्टही करू शकत होते ना रे तुम्ही. 1 0 वाढवा. बघा 3 दुनी 6, 2 पॉईंट समथिंग. बघा 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 23 च्या जवळपास भाग गेला. 4 एक 4, खाली उरले 10, 4 दुनी 8, 12 च्या जवळपास भाग गेला. इथं डायरेक्ट किती आले? 15. इथं बघा 6 एक 6, खाली किती उरले? 5, 6 8 48. सर्वात लहान कोण आहे? 7. इमॅजिन करा तुम्हाला काय काय करायचं. इथेही भाग देऊ शकता डायरेक्ट. 6 चोक 24, खाली किती उरला? 1, म्हणजे 6 एक 6. 9 चोक 36, खाली किती उरले? 2, म्हणजे 9 दुनी 18. 8 चोक 32, खाली किती उरला? 1, 8 एक 8. आता हे 2 आले का नाही? तुम्हाला लहान विचारलं तर याला सोडूनच द्या. ठीक आहे, इथपर्यंत थांबा. पुढं 7 चोक 28, खाली किती उरला? 1, 7 एक 7. आता याच्यामध्ये अजून एक स्टेप समोर जाणे, कारण एवढे इझिली आन्सर देणार नाही ते. 6 चूक 24, खाली उरला होता 1, म्हणजे 10 मधून 6 गेले 4, तर 6 6 36. 8 चूक 32, 10 उरले होते, 10 मधून 8 गेले तर उरले 2, 8 दुनी 16, तर हा ऑप्शन कटला. आता 7 चूक 28, खाली उरला होते 10, 7 एक 7, 10 मधून 7 गेले 3, तर 7 चूक 28. कोण लहान आहे मग सगळ्यात? 4.12. नाहीतर क्रॉस मल्टिप्लाय 25/6, 38/9, 25 गुणिला 9, 225, 38 गुणिला 6, 6 गुणिला 8, 48. पुढं किती? सांगा सांगा पटकन. 22. कोण मोठं आहे? हा मोठा आहे. म्हणजे अशी एक एक गोष्ट तुम्हाला कट करत चालायची होती. बरोबर ना? हा. नेक्स्ट हे सोडू शकता तुम्ही आता. भरपूर तुम्हाला माहिती झाल्या गोष्टी. हेही सॉल्व्ह करू शकता, काही विषय नाही आता. ठीक आहे? सांगू शकता लहान मोठा कोणता आहे? याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. फरक सारखा आहे का नाही चेक करायचं. कोण मोठा आहे, कोण आहे सर्वात मोठा अपूर्णांक. प्रश्न सोडवण्याचीच गरज नाही. का बरं? अंश मोठा आहे ना. असे विचार करा, हे सगळे अंश कसे लहान आहे.
ठीक आहे. उतरता क्रम चढता क्रम लावू शकता आता तुम्ही सगळ्या गोष्टी. चढत्या क्रमाने लावायचे, उतरत्या क्रमाने लावायचे, सगळ्यात मोठा सगळ्यात लहान शोधायचा आहे. ठीक आहे, कळालं? एक एक क्रमानं लावत घ्यायचं त्याला. बघा 2-2चा फरक येणार प्रत्येकाच्या. कितीचा फरक आहे? गॅप सारखा आहे. गॅप सारखा आहे, अंश लहान आहे. अंशातला जो मोठा राहील तो मोठा राहील. उतरत्या क्रमाने विचारलं मोठा कोण आहे? 9, त्याच्यापेक्षा 7, त्याच्यापेक्षा 5, त्याच्यापेक्षा 3. बघा किती नंबर? 4 नंबर. हा झाला ना, सुरुवातीलाच घेतला. या संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? मग आपण डायरेक्ट नाही सांगू शकत, चढत्या उतरत्या क्रमाने विचारलेलं आहे ना. म्हणजे बघा इथे प्रॉब्लेम जाणार तुम्हाला. चढत्या उतरत्या क्रमाने म्हटल्यानंतर सगळे फ्रॅक्शनच माहित पाहिजे आपल्याला, कारण तेव्हाच आपण त्याला चढत्या उतरत्या क्रमाने लावू शकतो. तर इथे तुम्हाला डायरेक्ट एकच मेथड आहे, पॉइंट. 11 11 चूक 44, खाली उरले 6. 11 5 55. दुसरं 90, 17 5 85, खाली उरले 5, 17 त्रिक 51. तिसरं 15 5 75, 5 उरले आहे ना, 17 2 34 येतो. 15 5 75, 80 मधून 75 गेले 5, 15 त्रिक 45. 13 70 म्हणल्यावर 13 कम 78, खाली उरले 2, 13 13 5 65, खाली उरले 5, 13 त्रिक 39. बापरे, 5.3. 7 5 35, खाली उरले 5. 7 7 49. आता एक गोष्ट चेक करा, हे दोन सारखे आले का नाही, ते हे दोन हे बाकीचे ऑप्शन कट होतात का बघा. 4.5 कोणासाठी आहे? 5/11. 5.2 कोणासाठी आहे? 9/17 नाहीये. 5.7 कोणासाठी आहे? 4/7. म्हणजे या दुरलेल्या 2 मधून तुमचं उत्तर आहे. मग याला अजून एक स्टेप समोर सोडवावं लागेल. 13 5 65 केलं होतं ना आपण, त्याच्यामधून 70 मधून 65 म्हणजे 5, 50 उरले होते. 13 त्रिक 39, 50 मधून 39 गेले 11, 110 म्हणजे 13 गुणिला 8. 13 गुणिला 8 5.38. इकडं 15 गुणिला 8 ला आपण 15 त्रिक 45 केलं होतं, म्हणजे 5 उरले होते. पुन्हा 15 त्रिक 45. कोण आलं मध्यभागी मग? 5.33. असंही म्हणतो. एवढं टफ तुम्हाला जावं लागेल, करावं तर लागणारच आहे. पोलीस भरतीचे प्रश्न आहे, जास्त मोठे नाही. आता हे तुम्ही लावू शकता सेम. यांचं पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन काढा. बघा हे सोपं असतं थोडं. इकडे बघा 13/16 आहे, 16/19. बघा इकडे बघा 5/8 3चा फरक आहे, 16 3चा फरक आहे, 3चा फरक आहे. म्हणजे ए सी आणि डी याच्यामध्ये 3-3चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 3-3चा. आता याच्यामध्ये जर 3-3चा फरक आहे तर मला सांगा सगळ्यात मोठा कोण येईल रे? जो सगळ्यात मोठा आहे तो सगळ्यात मोठा. डी. डी नंतर कोण यायला पाहिजे? कोणता यायला पाहिजे? बघा आता उलटा, डी मोठा आहे, डी नंतर सी यायला पाहिजे, सी नंतर कोण यायला पाहिजे? ए. हा जर क्रम थोडासाही चुकलेला असेल तर तो ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे डीच्या नंतर जर तिकडे सी असेल तर तो ऑप्शन चुकीचा आहे. डीच्या नंतर काय आहे? सी. डीच्या नंतर सी असेल तर हाही ऑप्शन चुकीचा आहे. डीच्या नंतर सी असेल तर हाही ऑप्शन चुकीचा आहे. एकच ऑप्शन. क्रम असाच यायला पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, या तिघांमधून तर डी मोठा आहे का नाही? तर ऑप्शन मध्ये त्या तिघांपेक्षा डी मोठाच दाखवला गेला पाहिजे. इथं डी लहान दाखवला, सी मोठा दाखवला. इथं कोण मोठा दाखवला? इथं पण सी मोठा दाखवला. पण पहिल्या ऑप्शन मध्ये बघा हे दोन्ही याच्यापेक्षा छोटे दाखवायला पाहिजे, ए आणि सी. कधी होईल? मधोमध कोणता येईल याची मी तुम्हाला ट्रिक सांगितली. फरक एकचा आहे तर काहीच विषय नाही याच्यामध्ये. फरक एकचा म्हटल्यानंतर मला सांगा सगळ्यात मोठा कोण राहील? 5, त्याच्यानंतर 4, 3,
2 1 मधात कोणाला 3. या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास पॉइंट न काढा. फरक सारखा आहे का? नाही. पॉइंट न काढा. पॉइंट न हे पण पॉइंट न काढा. अपूर्णांकाचा चढता क्रम हा झाला प्रश्न आपला. गुणोत्तर लास्ट क्वेश्चन शेवटचा. सर्वात लहान. आता सर्वात लहान कधी कधी असे प्रश्न येतील तर 2/3 येते. हे किती आहे? 5/7. हे किती आहे? 17/21. आणि किती आहे? 11/4. तर हा तर चेकच करू नका कारण तो सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये चेक करण्यासाठी बघा 7 दुनी 14 5 त्रिक 15. कोण मोठा आहे? म्हणजे हा पण कटला. आता 21 दुनी 42 17 त्रिक 51. कोण मोठं आहे? म्हणजे 2/3 आहे तुमचं उत्तर. आणि धन्यवाद. मंडळ आभारी आहे. असं आहे फ्रॅक्शन. सांगा आता एवढं सगळं क्लिअर होईल का? व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. राधे राधे.